Hello. In this video, I am going to discuss group discussion. What do you mean by group discussion? We all know that what do you mean by group? Group means more than two people are there. In group discussion, we may take part three students, four students, or five students. And in this section, in group discussion, a topic, a subject, that is the title will be given, and on the particular title we have to discuss our opinion. We know that many minded, because everyone has their like and dislike. आपल्या प्रत्येकाच्या आवडीनिवडी असतात. तर आपल्या आवडीनुसार आपल्याला चर्चा करायची असते, आणि त्या चर्चेमध्ये प्रत्येकाचे मत हे वेगवेगळे असतात. तर या वर्षी न्यू सिलेबसला आपल्याला GD आहे. GD म्हणजे ग्रुप डिस्कशन. याच्यामध्ये आपल्याला एक टायटल दिलं जाईल, एक टायटल दिलं जाईल. त्या टायटलमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे. आणि पार्टिसिपेट तुम्ही 3 घ्या किंवा 4 घ्या, पण तुम्हाला 2 पेक्षा जास्तच घ्यावे लागतील, कारण की आपल्याला प्रत्येकाचं ओपिनियन घ्यायचं आहे आणि ते आपल्याला लिहायचं आहे परीक्षेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ह्या परीक्षेमध्ये डिस्कशन करताना एक लक्षात घ्यायचं आहे की आपण कमीत कमी 3 व्यक्ती घ्यायचे आहे. तुम्ही तुमचं स्वतःचं नाव घ्यायचं, मित्राचं नाव घ्यायचं, मैत्रिणीचं नाव घ्यायचं, असे तुम्ही 3 ते 4 विद्यार्थी घ्यायचे आहे आणि एका विषयावरती आपल्याला चर्चा करायची आहे. मराठीमध्ये आपण सहज चर्चा करतो की आपल्याला आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करायचा असेल तर लगेच आपण डिस्कस करतो की उद्या माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे, तर मला वाढदिवस साजरा करायचा आहे, तर तुमचं काय मत आहे? तर लगेच दुसरी म्हणली की हो, माझा याला होकार आहे. आपण असं का करत नाही की महाविद्यालयामध्येच आपण हिचा वाढदिवस साजरा करायला पाहिजे? दुसरी म्हणली की नको नको, महाविद्यालय ही पब्लिक प्लेस आहे, इथे आपल्याला पर्सनल सेलिब्रेशन करता येणार नाही. तर अशा विषयानुसार आपल्याला काय करायचं आहे, डिस्कस करायचं आहे. तर डिस्कशनमध्ये काय होतं, मराठीमध्ये आपल्याला छान बोलता येतं, डिस्कस करता येतं, आपले मतं देता येतात, आपल्याला भांडता येतात, आपल्याला वाद घालता येतात. पण इंग्लिशमध्ये थोडासा प्रॉब्लेम असतो. तर काही हरकत नाही. तर इंग्लिशमध्ये सुद्धा आपल्याला छोट्या छोट्या सेंटेन्समध्ये आपलं ओपिनियन द्यायचं आहे आणि प्रयत्न करायचा आहे. जर आपण हा प्रयत्न घरी केला तर आपल्याला परीक्षेमध्ये थोडं इझी जाईल आणि आपल्याला इझिली मार्क्स मिळतील. तर ठीक आहे. Now we are going to discuss what do you mean by group discussion. Everybody know that group discussion, it is a discussion by participating more than 3 students or 4 students. Now see students, the discussion may be depend on different kind of subjects. For example, the discussion may be based on agreement, that is, we are agree or not on the particular subject. आपण एखाद्या विषयात सहमत आहात की नाही याच्या डिस्कशन आपलं असेल, म्हणजे त्याला ॲग्रीमेंटवरती डिस्कशन आपण म्हणू. कधी कधी आपल्याला सहमत नसेल तर डिसॲग्रीमेंट सुद्धा आपण आपलं मत व्यक्त करू शकतो. तर ग्रुप डिस्कशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे की 3 महत्त्वाचे घटक महत्त्वाचे. एक म्हणजे ॲग्रीमेंट, पहिला ॲग्रीमेंट आहे, दुसरा आहे डिसॲग्रीमेंट आहे, आणि तिसरं आहे कन्क्लुजन करायचं आपल्याला. कन्क्लुजन म्हणजे काय, समारोप करायचा. आपण नेहमी असं म्हणतो की ठीक आहे, एव्हरी वेपन हॅज 2 sides, every coin has a 2 sides, and there are different kind of opinion. So here we have to discuss on a particular subject. So students, we start. A subject is the changing image of Indian woman. What is the subject? The changing image of Indian woman. Indian society is not complete without woman. So woman is very important, and today we are going to discuss how woman is important in our Indian society. आता बघा, आपल्याला सुरुवात कशी करायची आहे. आपल्याला पहिले टायटल टाकावं लागेल, द चेंजिंग इमेज ऑफ इंडियन सोसायटी. तर फर्स्ट आपण एक आपले नाव घ्यायचे आहे. मी इथे वर्गातल्या विद्यार्थ्यांचीच नाव घेते. आता मी डिस्कशनमध्ये बघा कोणाकोणाचं नाव घेते. एक डिस्कशन मी घेते इथे या ठिकाणी दिव्याचं नाव घेतलेलं आहे, दुसरं मी श्वेताचं नाव घेतलेलं आहे, तिसरं नेहाचं नाव घेतलेलं आहे. तर मी या ठिकाणी पहिलं घेते दिव्या, दुसरं श्वेता, तिसरं नेहा आणि चौथं घेते वैष्णवी. आता या 4 मुलींची नावं आपल्याला घ्यायची आहे.
तुम्ही मुलांची घेऊ शकता, कोणाची नाव घेऊ शकतात आणि आपल्याला डिस्कस करायचं. आता तुम्हाला माहिती आहे की आपण डायलॉग रायटिंग ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीने थोडंफार आपल्याला GD करायचं म्हणजे ग्रुप डिस्कशन करायचं. तर आजचा विषय आहे भारतीय समाजातील स्त्रियांची बदलती प्रतिमा किंवा स्त्रियांचं बदलतं स्थान. तर फर्स्ट वी स्टार्ट विथ द टायटल द चेंजिंग इमेज ऑफ वुमन इन इंडियन सोसायटी. फर्स्ट इज, आता बघा आपल्याला काय सांगते, पहिला म्हणते दिव्या. आता दिव्या काय म्हणताय, फ्रेंड्स, I would like to discuss the topic of woman. How the woman role, how the woman image is going to be changed in our Indian society. Next, Shweta says, yes, really, the image of Indian society is going to change. But what about the image of rural Indian woman? Then Divya बघा काय म्हणते. Divya says, do not make a difference between Indian woman or urban woman or rural woman. Shweta said, no, I don't want to make a difference between urban woman, urban means शहरी स्त्रिया, and rural woman. Then Neha, the third character, Neha काय म्हणते, yes, according to my opinion, the image of Indian woman is really changing, because in our college we can see that uh, um, maximum girls are in our college. That is the maximum number of girls and the minimum numbers of boys. So we can say that the role of women, the role of girls are going to change the image of India. Again, Divya says, according to Divya says, yes, education is one of the most important factors that change the condition of women. Then Shweta says, not only education, but social status, our family atmosphere, her emotional support, her mentally support also changes the image of Indian women. आता याच्यामध्ये श्वेता परत बघा काय ऍड करते. श्वेता म्हणते आहे की वुमन इज रेडी टू चेंज, बट समटाइम सोसायटी प्रोटेस्ट हर. सोसायटी प्रोटेस्ट म्हणजे विरोध करते तिला. सोसायटी प्रोटेस्ट हर. सो maybe she want to change herself, but her family atmosphere have some difficulties. The family atmosphere always increase different kind of um, difficulties or problems. So the woman wants to change, but due to the situation, she is not changing her image. Now see that every woman wants to change herself, but her like is not important, because she must get the support of her family members, she must get the support of society. Again Divya बघा काय म्हणते. Divya, yes, I am agree. If woman get support throughout the society, throughout the family, definitely she will change the image of herself. आता याच्यामध्ये नेक्स्ट पार्ट घेऊ आपण वैष्णवी. वैष्णवी बघा काय म्हणते. वैष्णवी says, but the changing image of woman is very slow. असं वैष्णवी म्हणते. Woman changing herself very slowly and slowly. I think woman should change fastly. असं वैष्णवी म्हणते. आता बघा दिव्या काय म्हणते आहे. The changes may be slowly or may be fastly, but changes are changes. असं दिव्याला म्हणायचं आहे. अजून बघा दिव्या त्याच्यामध्ये ऍड काय करते की बदल हा बदल असतो, मग तो छोटा असो की मोठा असो. The changes are important. Maybe the changes are slow, maybe the changes are bigger, but changes is going to start. This is very important. So woman is changing. This is important for us. Maybe the change is slow or maybe the change is fast. Again श्वेता बघा काय ऍड करते आहे. फ्रेंड्स, आय वुड लाईक टू सजेस्ट. श्वेता काय म्हणते इथे मध्येच ती सरांना स्टॉप करते आणि ती सांगते, फ्रेंड्स, आय वुड लाईक टू सजेस्ट दॅट गव्हर्नमेंट should do something
for girls, for women, maybe the women are ruler, that is city women, or maybe the women are ruler. Because unless and until we get the legal support, our family members will not agree to change ourselves. Our family members will not educate ourselves. Girls, uh, means maximum girls are uneducated. They are not getting proper education. You know why? Because they do not have their financial condition, they do not have their educational value, and so they do not want to educate their girls or literate their girls. So if government has rule, strictly follow, the girls definitely change themselves and change the society. आता शेवटी दिव्याला काय म्हणायचं आहे? दिव्या असं म्हणते की let's girls, we should stop the topic. And really I thankful all the participants girls, that is Shweta, Neha and Vaishnavi. So students or girls, we had a very good discussion. Thank you very much.